तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नेवाशाला चाललोय. दर्शक काम आहे आणि वस्तीवर आलोय मी. तर हे बघा, इथं मम्मी फोनवर बोलू राहिली आणि समोर आकांत ते बसलेत. तर नेवाशाला जायचंय. तर उद्या छकुलीच्या मैत्रिणीचा बड्डे, हे लग्न आहे वाटतं. तर त्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं वाटतं, लग्नाचा आयर. त्यासाठी जायचंय. नेवाशाला नाही भेटलं तर नेवाशातच जावं नेवाश फाट्यावर नाही भेटलं तर नेवाशात जावं लागेल. काय मम्मी? त्या नळखंड्याचे भेटत आहे सगळं, पण मग त्या नळखंड्याचे होतं लय किमती राहतात. मग आता पप्पाला म्हणलं मग तिकडे पहा असं तिथं तर म्हणजे मग पाहतो. तर दुकानात आता आहे बरं का मस्त वस्तू जे लागत त्या, पण कशा भेटत्या कशा नाही ते पाहावं लागेल. जर नाही तर मग नेवाशात जावं लागेल. नेवाशात पण एवढे काही खास दुकान नाही अशा वस्तूंसाठी. तर गंगापूरला आहे. नेवासा नाही तर गंगापूर, आणि गंगापूर नाही तर श्रीरामपूर. कारण की श्रीरामपूरला रस्त्यात जायचं आहे, ते श्रीरामपूरच्या पुढेही वाटतं ते लग्न. तर हे बघ, दादा फवारा मारून राहिले. हे बघा, दादाला फवारा मारून राहिले दादा. कारण की वावरात झाडं जे आहे ना, तेवढ्या सगळ्याला फवारा मारितात दादा दर आठवड्याला. म्हणजे जेव्हा गरज पडेन तेव्हा, कारण की त्याच्यावर झाडांवरती रोग आणि ते राहतो म्हणून. हे बघा, इथं किती मुंग्या आहे. तर तिथंच मी बसलो. हे बघ किती लालच मुंग्या आहे सगळ्या. तर समोर दाखवेत तुम्हाला काय यशंतीन आलेत. ती गेले होते लोलताईकडं. तर हे बघा, मम्मींच्या कधी इथं बसलेत. आणि त्या बघा, ती आराध्य तिकडं चहा ठेवी, ती चहा ठेवी ती काय करते काय नाही. आणि ह्यो इथं यश बसलाय. तर हे बघा, इथं अख्खा चहा ठेवू राहिलीत. तर आता आपण जाऊ दूध आणायला रावर संगमला. तर अक्काचं पण दूध आहे आणि आमचं पण दूध आहे. अरे कुत्रा आहे ना तिथं. अरे मागं लागलं तर कसं काय पळशील तू? जाऊन दे, नको येऊ मग. काय येते माय संग? हा राव, तू बिनलाजी आहे का नाही? तर मित्रांनो, इथं एक काळा कुत्रा राहत आहे, ते मागं लागत राहत आहे. आणि ही तरी वन घाबराना. तर मित्रांनो, दूध घेतलंय, आता आपण जाऊ घरी. तू कधी काय आला का? तू काय मावा बिवा खाते काय? तांबाखू खाते? मग तू कधी काय आला? तर लग्न चालू आहे आज इथं या मंगल कार्यालयामध्ये. तर आत्ताच दूध आणलंय आणि आता आम्ही चाललोय नेवाश फाटीवर. आणि त्या बघा, सार्थक आणि यश कसे रस काढून राहिले.
तर पब्लिक आत्ताच आलोय वस्तीवर एवढ्यात, आणि इथं दादानी काहीतरी पेटीलाय. हे दादा कधी शांत बसत नाही, काही ना काही उद्योग चालू राहतो. आता हे काहीतरी सरपण पेटीला वाटतंय, गवत आलेलं वाळलेलं. तर बघा आता रात्रीचं दिलं पेटून. तर ललूताईन ते आलेत, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा सगळे गँग. तर हे बघा आजी पण जॉबवरून आल्यात. ह्यो सकाळचा हात करून राहिलाय, दाढी नाही तरी त्याला दाढीवरून हात फिरतो. ते काऊन पेटीला रे? ते जरा आहे ना, ते झालं गाच झालं. हा का? एक चूक काटे वाटत नाही का, आता उन्हाचे दिवस चालू आहे, उन्हाचे दिवस एक चूक काटा 7 दिवस. बरोबर आहे, बरोबर आहे. तो सगळं खरं आहे. हा बरं झालं पेटीला ना. गाडी मस्त दिसते रे अंधारात. नकोय, नको लो. तेरा साबून ब्लॉक स्लो आहे. स्प्लेंडरला लावू शकतो बघ. अरे काय ला अंधार असा लावी तू. स्कूटीला लावता येते का? लाव वर स्कूटीला. तर मित्रांनो बघा किती पेटलंय. आता तुम्हाला दाखवलं किती थोडा होता, पा सगळं वाळलेलं पेटून दिलंय. तर कसं तर आता उद्या जायचंय छकू दिदी संग मला लग्नाला श्रीरामपूरच्या पुढं. तर मला उद्या ब्लॉग घेता नाही यायचा, कारण की मम्मीला ह्यो फोन लागतोय. तर ते OTP साठी एक फॉर्म भरला होता. ते OTP साठी तर एक फॉर्म भरला होता, त्याचा उद्या OTP यायचा. तर ह्यो फोनचा नंबर दिलेला आहे, म्हणून ह्यो OTP साठी लागत आहे. तर उद्या काय मला ब्लॉग घेता नाही यायचा. तर त्याच्यासाठी मी माफी मागितो तुमची मित्रांनो. आणि हे बघा ह्यो कसा चाळा वांडा करतोय. आता पहा तिकडून कसे पाहते तुम्हाला दाखवतो. हे बघा आता यप बाय. तर मित्रांनो आता तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हा झाड नाही पेटत, झाड हिरवगार. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय भारत.